लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी राष्ट्रविकास सेना आक्रमक, राज्यव्यापी पाठपुरावा सुरू. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. लोकशाहीर व साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रविकास सेना पक्षाचे राज्यव्यापी पातळीवर मोठी चळवळ उभी केली आहे. या मोहिमेला महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेल्या या लढ्यात महाराष्ट्रातील 48 खासदार, 288 आमदार यांच्याकडून ठराव घेण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. ग्रामपंचायती स्तरावर ठराव मंजूर करण्याचे नियोजन देखील सुरू असून हा जन आंदोलनाचा लढा अखेरपर्यंत सुरू राहील असा निर्धार राष्ट्रविकास सेनेनं केला आहे. या मोहिमेला आतापर्यंत अनेक खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांना भेटीसाठी अधिकृत पत्र दिलं आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी कायदे मंत्र्यांना पत्र दिलं असून कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी देखील लेखी स्वरूपात पाठिंबा दर्शवला आहे. आतापर्यंत या तिन्ही खासदारांनी ठामपणे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न बहाल करण्याची मागणी केंद्र सरकारसमोर मांडली. या चळवळीला बळ देण्यासाठी विशेष कार्यरत समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड, राज्याध्यक्ष आमोस दादा मोरे, महिला राज्याध्यक्षा स्टेफी कन्हेरी, सांगली जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहन कोळी, दैनिक वृत्तवेगचे मुख्य संपादक गणेश वायदंडे, शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे यांचा समावेश आहे. राष्ट्रविकास सेनेने जाहीर केलेला आहे की लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, समाजकारण आणि क्रांतिकारी कार्यातून केलेलं योगदान अद्वितीय आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळणं हीच खरी सामाजिक न्यायाची पावती ठरेल. हा लढा शेवटपर्यंत चालणार असून सरकारवर सातत्याने दबाव आणला जाईल. दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गणेश वायदंडे. भूषण देशाचा गौरव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहेबांचं मरणोत्तर भारत सरकारमार्फत सन्मान व्हावा आणि भारतरत्नांना त्यांना सन्मानित करण्यात यावं यासाठी म्हणून एक लोकचळवळ या ठिकाणी उभी राहावी याच्यासाठी म्हणून सुधाकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्या चळवळीला बळ देण्यासाठी म्हणून संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. सर्व लोकप्रतिनिधींशी भेटत आहेत, ग्रामपंचायतीचे ठराव गोळा करतायत, लोकप्रतिनिधींना ही बाजू समजावून सांगतायत आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाच्या चळवळीला बळ देणारा जो आवाज अण्णाभाऊंच्या रूपानं संपूर्ण जगभरामध्ये गेला त्या आवाजाला रूप देण्याचं काम लोकसभेमध्ये या ठिकाणी करण्यात यावं. मी स्वतः लोकसभेचा खासदार म्हणून याच्या बाबतीतली मागणी संसदेमध्ये त्या ठिकाणी केली. राज्यातले जे काही ठराविक खासदार आहेत की ज्यांनी याच्यामध्ये भूमिका घेतली त्यामध्ये मी सर्वात पहिला भूमिका घेणारा खासदार आहे आणि मला मनापासूनचा आनंद आहे की सुधाकरनी ही घेतलेली चळवळ यशापर्यंत त्या ठिकाणी निश्चित जाईल. अतिशय चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं आहे. मी सुधाकरजींना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासूनच्या आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देईन की तुम्ही हे घेतलेलं व्रत यशापर्यंत नक्की जाईल. आणि त्यांच्या गळामध्ये तुम्ही जर बघितलं तर संविधानाचं लॉकेट आहे. मी अनेक लोकांच्यामध्ये अनेक वेगळ्या पद्धतीची लॉकेट्स त्या ठिकाणी बघितले. कोण वाघनख्याचं घालतोय, कोण कशाचं घालतोय, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान छातीशी लावून बाळगणारा कार्यकर्ता आज अण्णाभाऊंच्या साठी म्हणून भारतरत्न मिळावं याच्यासाठी म्हणून चळवळी उभा करतोय. मी खासदार म्हणून ह्या सर्व चळवळीच्या बरोबर त्या ठिकाणी आहे आणि निश्चितच लोकसभेमध्ये माझ्या इतर सहकाऱ्यांच्या बरोबर आम्ही सगळे मिळून अण्णाभाऊंना हा सन्मान मिळण्यासाठी एकत्रपणे प्रयत्नशील राहू. याच मागच माननीय मुख्यमंत्री तत्कालीन सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या स्मारकासाठी म्हणून जिथं अण्णाभाऊंचं गाव आहे तिथे 25 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी देऊ केला आहे. अण्णाभाऊंची स्मृती चिरंतन राहण्यासाठी म्हणून जे काय या ठिकाणी आम्हाला करता येईल त्यांच्या जन्मगावापासून त्यांच्या कर्मभूमीपर्यंत सर्वत्र त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना ताकद देण्याचं काम आम्ही या ठिकाणी कायमपणे करत राहू. मनापासून सुधाकरनं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आजच्या दिवशीच्या परत एकदा शुभेच्छा. ही गाडी जी मागे दिसते ती स्वतःच्या खर्चानं ते या ठिकाणी सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. लोक विचार बाळगतात आणि जगतात कशी याचं एक मूर्तिमंत उदाहरण या निमित्ताने या ठिकाणी बघायला मिळतंय. स्वतःच्या पैशानं स्वतःचा खर्च पदरमोड करून हा मुलगा त्या पद्धतीचं काम करतोय. खासदार म्हणून मला अभिमान आहे की मराठी मातीतली ही मुलं खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या गौरवासाठी लढत आहेत आणि अण्णाभाऊंना
अजरामर राहावं यासाठी म्हणून त्यांनी उभी केलेली चळवळ यशापर्यंत जावी अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो.